खूप छान सांगितलं आणि त्यामुळेच ते गाणं इतकं छान झालं. आर्यासाठी मालिकेचं शीर्षक गीत गाण्याचा अनुभव खूपच खास होता. यातून खूप काही शिकायला मिळाल्याचंही आर्यानं सांगितलं. हे जे मी गाणं आज गायले त्याच्यातनं मला जे कळलं की रेकॉर्डिंगसाठी काय वेगळं आपल्याला स्किल्स यूज करावे लागतात, कुठे फोकस ब्लो नाही आला पाहिजे आवाजाचा, आणि खूप काही काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्या स्टेज शोजच्या पेक्षा फारच वेगळ्या आहेत. सुराकडे लक्ष देऊन वगैरे गावं लागतं आणि ज्या काही ह्याच्यात माझ्या चुका झाल्या असतील तर त्या मी पुढच्या माझ्या गाण्यासाठी त्या मी वगळून गाणं छान करायचा प्रयत्न करेन. त्यामुळे हे रेकॉर्डिंग माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. ऊन कोवळे सरले न कळत ऋतू केशरी आला बहरुनी. तेव्हा आर्याला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. झी24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह शिल्पा आपटे, मुंबई. आर्याच्या गोड स्वरांबरोबरच या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. आपण पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. और आणि सरची चौफेर फटकेबाजी, पेनल्टी शूटआउट्सनं मारली बाजी, न्यूज आणि मॅच पॉइंटनं केली कमाल, नॉकआउट केल्यावर रिंगमध्ये धमाल. क्रीडा विश्वातल्या प्रत्येक सामन्याची खबर स्पोर्ट्स बार फक्त झी24 तासवर. खेळता खेळता ड्राय स्किन गायब. वॅसलीन टोटल मॉइश्चर आता क्रीम मध्ये देखील. जपानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. जपानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. आरोग्य म्हणजे फक्त वैयक्तिक आरोग्य नाही, गावाचं सर्वंकष आरोग्य. मी एक मोठ्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. आरोग्य तपासणीची आखणी इंडस मुंबई. गर्दीची रेटारेटी, घरांची दाटीवाटी, हर बिझनेस का गॉड ओनली मनी. पैशा मागे धावतोय चाकरमानी. प्रेमाची धुंदी, तरुणाईची मस्ती. 5 स्टार को छोड़ यार, अपनी कटिंग चाय सस्ती. अवघ्या मुंबईवर धावती नजर. मुंबई फास्ट फक्त झी24 तासवर. दररोज रात्री 11:30 वाजता. कब तक दफ्तरों के चक्कर काटेंगे? कौन देगा हमारे नुकसान का हिसाब? अब बातें नहीं, समाधान चाहिए. अगर आप भी हैं भ्रष्टाचार के शिकार तो हमें फोन कीजिए इन नंबर्स पर 0120-2511-182 या 0120-2515-232. अब आपके हौसले की ताकत बनेगा जी हेल्पलाइन. हर मंगलवार शाम 7:30 बजे, शनिवार दोपहर 3:30 बजे, सिर्फ जी न्यूज पर. मीडिया पार्टनर्स आउटलुक मासिक पत्रिका, पंजाब केसरी, प्रभात खबर. इव्हिनिंग न्यूज सहप्रायोजक नस्सा काका, बिओ हेल्दी, जिओ हेल्दी आणि विप्रो स्वीट अँड हेल्दी. झी24 तास, एक पाऊल पुढे. पाकिस्तानच्या फिक्सर खेळाडूंना जेल. सलमान बटला 2.5 वर्ष तर मोहम्मद आसिफला 1 वर्षाचा कारावास. तर बुकी मझहरला 2 वर्ष 8 महिन्यांची शिक्षा. पुण्यात मस्तवाल तरुणांनी घेतला तरुणाचा बळी. गाडीनं तरुणाला ठोकरून जखमी तरुणाला झाडीत टाकलं. आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली. सोलापुरात शरद पवारांच्या संपर्क कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक. ऊस दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळ. सक्षम लोकायुक्तासाठी राज्य सरकार प्रयत्नशील. अजित पवारांची अण्णा हजारेंना ग्वाही. अण्णा उद्या राजघाटावर मौन व्रत सोडण्याची शक्यता.
बेकायदा बांधकाम प्रकरणी लवासा विरोधात राज्य सरकार संध्याकाळपर्यंत फौजदारी कारवाई करणार. पुणे कोर्टात भरणार खटला. आणि संध्याकाळ मजेत घालवण्यासाठी पुणेकरांना गुड ऑप्शन. सहकार नगरमधल्या बागुल गार्डनमध्ये लवकरच लाईट साऊंड आणल्याचा शो. नमस्कार, मी मृदुला. आपण बघताय झी 24 तास. एक पाऊल पुढे पहिली बातमी यावेळेस आपल्या इथे येते ती म्हणजे क्रिकेटची बातमी आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात तिन्ही पाकिस्तानी खेळाडूंना शिक्षा सुनावण्यात आली आहे. महत्वाची यावेळेसची ही बातमी आहे. स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेल्या सलमान बट, मोहम्मद आसिफला लंडनच्या कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. एकूणच पाकिस्तानच्या फिक्सर खेळाडूंना जेल आहे. लंडन कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. अवैध रीतीनं पैसे घेतल्याचा आणि फसवणुकीचा कट केल्याचा आरोप सलमान बटवर सिद्ध झाला होता. त्यामुळे त्याला 2 वर्ष 6 महिन्यांच्या जेलची शिक्षा सुनावली आहे. तर आसिफही दोषी आढळल्यानं त्याला 1 वर्ष जेल होणार आहे. त्याचप्रमाणे मोहम्मद आमिरला 6 महिने जेलची हवा खावी लागणार आहे. बुकीम अझहर माजिदला सर्वाधिक 2 वर्ष 8 महिन्याचा कारावास भोगावा लागणार आहे. त्याचप्रमाणे सलमान बटला 24 लाखांचा, आसिफला 6 लाखांचा आणि आमिरला 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. एकूणच या क्रिकेटच्या महत्वाच्या बातमीकडे आपण जातोय. राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, तिथे थेट जाऊया. दिवाळीच्या अगोदर साधारणपणे या सगळ्या लोकांचं नाटक सुरू झालंय. उत्तर प्रदेश, बिहार वगैरे वगैरे या सगळ्या प्रकारचं. आपल्यापैकी बरेच जण मला भेटले, बोलले. एक तर दिवाळी होती, सणासुदीचे दिवस होते, त्याच्यामुळे मी कुठलीही प्रतिक्रिया त्याच्यावरती दिली नाही. आणि जी व्यक्ती बोलली होती त्यालाही फारशी किंमत द्यावी असं मला त्यावेळेला वाटलं नाही. परंतु काल परवाकडे काहीतरी छटपूजा झाली आणि त्या तिथल्या कार्यक्रमामध्ये ज्या काही हे कृपा सिंग आणि या सगळ्या लोकांनी जे काही तारे तोडले, मुळात महाराष्ट्रात येऊन यांची हे असं बोलायची हिंमत होते कशी. गेले अनेक महिने मी या विषयामध्ये ज्यावेळेला बोललो त्यावेळेला भडकाऊ भाषण दिलं किंवा भडकाऊ स्टेटमेंट दिली म्हणून माझ्यावरती केसेस टाकल्या. मला भाषणबंदी केली आणि यांचे जे काही छुपे अजेंडाज आहेत हे सगळे मी ज्यावेळेला चव्हाट्यावरती आणले, माझ्या पक्षाने आणले, त्यावेळेचा काय माहोल झाला तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मला माहिती आहे की हे काय करतायत. मागे जेव्हा छटपूजेवरनं हे सगळं राजकारण झालं होतं आणि तेव्हाही माझं हेच म्हणणं होतं की छटपूजेच्या नावावरती चाललेली जी नौटंकी यांची, हे आज गिरगाव चौपाटीवरती, दादर चौपाटीवरती, जुहू चौपाटीवरती हे जे काही सगळं चालू आहे हे एक ताकद दाखवण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला हे आपली स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत हे सगळे नेते, हे कृपा सिंग आणि तो निरुपम हे सगळी लोक. वाईट या गोष्टीचं वाटतं की या सगळ्या लोकांना आश्रय दिला हा मराठी नेत्यांनी. हाच संजय निरुपम, हाच त्या उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला ताईत होता. मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती छटपूजेचं आयोजन करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून या संजय निरुपमने शिवसेनेमध्ये असताना सुरू केलं. तोपर्यंत मला माहिती पण नव्हतं की मुंबईमध्ये काय प्रकारच्या छटपूजा चालतात का, काय चालतात, कोणत्या पूजा असतात, काय माहिती पण नव्हतं. हे मोठ्या प्रमाणावरती गिरगाव चौपाटीवरती यांनी करायला सांगितलं आणि संजय निरुपमने सांगावं कोणी त्यांना सांगितलं ते काय करायला. ते
सुरुवातीला आले की आपले हाजी करत आपले हात जोडत या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि मग आपलेच लोक गरीब बिचारा त्यांना बोलवून मोकळे. आणि या गरीब बिचारांचं पुढे काय होतं हे आता समोर दिसतंय आपल्याला. याच इथे शिवसेना भवनमध्ये बंद करा जरा तुमचं प्लीज. याच इथे शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता. ते काही छठपूजा ते काही चना बिना वगैरे हे सगळे प्रकार सुरू केले होते. याच कृपाशंकर सिंहांच्या घरी उद्धव ठाकरे गणपतीसाठी जायचे दर्शनाला. मला अजूनही आठवतंय मी मुंबईमधल्या सगळ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांचं एक प्रेझेंटेशन मी रंगशारदावरती केलं होतं आणि त्याचं संपूर्ण आयोजन झाल्यावरती रंगशारदामध्ये ते स्क्रीनवरती हा सगळा आमचं काम चालू होतं बघणं आणि त्याची ती म्हणजे कुठे या झोपडपट्ट्या वाढल्या आहेत, तिकडे कोणते खासदार आहेत, कोण आमदार आहेत, कुठच्या पक्षाचे आहेत, कोणत्या पक्षाचे नगरसेवक आहेत, हे सगळं चालू होतं. अचानक तिकडे हा निरुपम आला आणि तो फोनवरती कोणाशी बोलत होता. ते मला कळलं की तो उद्धव ठाकरेशी बोलतो. आणि मग तिकडे सगळी माहिती घेणं चालू होतं की काय चालू आहे, काय नाही होत आहे, कोणत्या झोपड्या दाखवत आहेत, मग आपली काय वाट लावतायत का, काय करतोय राज ठाकरे. म्हणजे प्रकरण इथपर्यंत गेलं की बाळासाहेबांनी त्या कार्यक्रमाला यावं की न यावं इथपर्यंत वेळ आली. याच संजय निरुपमला घेऊन हे फिरत होते. आज पण ठाण्यामध्ये ह्यांची होर्डिंग्स लागली आहेत. उत्तर भारतीयों के सम्मान में शिवसेना मैदान में. या सगळ्यांना ह्या अगदी क्षुल्लक लोकांना आश्रय देऊन यांनी इतके आता हे मोठे केले. त्यांची हिंमत पडून 2000 महिलांवरनं इथे येऊन महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तुम्ही आव्हान देता. मला हे मुळात कळलंच नाही की हे आता सुरू कुठून झालं, असं काय कारण होतं, कशातनं हे सुरू झालं, आता अशी गोष्ट अशी करायची काय आवश्यकता होती, कोणती आवश्यकता होती, मला काही कळलंच नाही. मला निरुपमने पण का स्टेटमेंट दिलं, कशासाठी स्टेटमेंट दिलं, त्याच्यानंतर हा कृपाशंकर सिंग हा मुंबईचा अध्यक्ष त्यांचा हा त्याच्यात परत ती री उडतो. हे कोणतं राजकारण, काय चालू, काय आहे, कशासाठी चालू आहे. मला आज फक्त मुख्यमंत्र्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, उपमुख्यमंत्र्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मला फक्त एकच सांगायची याच्यातनं. काय त्या फेब्रुवारीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नसतील मला माहिती नाही, त्या गेल्या तेल लावत. पण उद्या जर समजा अशा प्रकारची समजा स्टेटमेंट यांच्याकडनं येत राहिली आणि मुंबईमधला ही माणूस जर समजा पेटला तर या महाराष्ट्रात दंगली घडतील, एवढं फक्त यांनी लक्षात ठेवावं. आज सगळ्या ठिकाणी शांतता चालू आहे, शांततापूर्वक सगळ्या गोष्टी चालू आहेत, शांततेत महाराष्ट्र आहे. मलाही या गोष्टींची गरज नाही, आवश्यकता नाही, इच्छा नाही, आधीही नव्हती, पुढेही नसणार. परंतु हे अशा प्रकारचं येऊन जर समजा इथे येऊन आव्हान आम्हाला देणार असतील तर अशा प्रकारच्या दंगली किंवा अशा प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही, एवढं मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावं. यांना वेळीच आवर घालावा या कुत्र्यांना. या कृपा सिंग आणि तो तुमचा निरुपम आणि हा कोणतो आझमी बिझमी या लोकांना. जर माझा मराठी माणूस जर उद्या खवळला रस्त्यावरती आला, मी हीच गोष्ट पहिल्यापासून सांगत होतो ना की प्रत्येक ठिकाणी ही आपली माणसं भरणं हा जो प्रकार चालू आहे, माणसं बोलवणं हा प्रकार चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आज 48 ट्रेन्स येतात, 48 ट्रेन्स. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या संपूर्ण भागातनं 48 ट्रेन येतात. कोण येतं या भागातनं आणि परत कोण जातं. या 48 ट्रेन रोज येतात. महाराष्ट्रामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये हे सगळे पसरतात आणि नंतर हे असलं आव्हान देणार की आम्ही काम बंद केलं तर मुंबई ठप्प होईल. आता या क्षणाला चालतं व्हायचं नाही, या क्षणाला. आणि नंतर जर समजा या महाराष्ट्रामध्ये जर ह्यांच्यावरती हात उठला तर त्याच्यानंतर आमच्याकडे यायचं नाही आणि आम्हाला सांगायचं नाही यांनी की आम्हाला मारपीट होती आणि आम्हाला ह्या गोष्टी होतात आणि त्या गोष्टी होतात.
कुठे गेले बाकीचे सगळे? आम्हाला सल्ले देणारे कुठे गेले सगळे नेते? आता ही सगळी तुमच्या